प्रथम तर मी सर्वांना हे सांगू इच्छिते की हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र हा कोणाच्या बापाचा नाही आहे, हा फक्त आणि फक्त मराठी माणसाचा आहे आणि इथे फक्त मराठीच चालणार, दुसरी कुठचीही भाषा चालणार नाही। आणि हे आग्र्यांचं गाव आहे हे त्यांनी विसरू नये आणि ती सुद्धा इकडची मायबोली मातृभाषा आहे। त्याच्यामुळे इकडे राहणारा दुसरा समाजाचा पब्लिक जो काय असेल त्यांनी मराठी ही शिकली पाहिजे, कारण मराठी ही प्रत्येकाची भाषा नसून हा प्रत्येकाचा इकडचा राहणाऱ्या माणसांचा जीव आहे, त्याचा त्यावर प्रेम आहे, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। प्रताप सरनाईक म्हणतात जेव्हा मी ठाण्यावरनं मीरा रोडला एंटर करतो तेव्हा मला हिंदी बोला असं वाटतं। अशा माणसांनी मराठी बोलण्याची याची लायकी नाहीये। इकडे जर आले तर सगळे मराठी लोक त्याला ऐकून फटकवतील, म्हणून त्यांनी येऊ नये इकडे। या ठिकाणी आले होते, बॉटल देखील फेकण्याचा प्रयत्न झाला होता, खूप आक्रोश होता लोकांचा त्यांच्या अंगावर। बघा, जेव्हा जेव्हा मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न कराल त्याचं उत्तर मराठी मांडण्याकडनं मिळणार म्हणजे मिळणारच। त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं यापूर्वी की मला मीरा रोडला आलं तर हिंदी बोला असं वाटतं, हे कुठला मराठी माणूस खपून घेईल? आज इथे व्हॉट्सअपवरती मोर्चाला परवानगी मिळते आणि या मराठी माणसं एकत्र होऊन त्यांना परवानगी देत नाही। आपण लोकशाहीत आहोत का हे यांनी तरी समजलं पाहिजे। आणि ते मंत्री म्हणून जर इकडे सरकारचे प्रतिनिधी म्हणून येत असतील तर त्यांना फटके मिळणारच।